शिवसेना आणि शिवसैनिक हे दोन शब्द महाराष्ट्रातील काही जणांसाठी फक्त दोन शब्द असतील, परंतु हे दोन शब्द घेऊन जगणारे किंवा त्यांच्या आयुष्याचं ध्येय म्हणजे शिवसेना असणारे काही शिवसैनिक महाराष्ट्रात आजही आहेत। यांच्यातलाच एक ध्येयवादी शिवसैनिक ज्याने स्वतःला शिवसेनेला वाहून घेतलं, अगदी तेव्हापासून जेव्हा त्याला शिवसेना म्हणजे काय हे देखील कळत नव्हतं, त्या भगव्याची ओढ आणि नंतर एक कट्टर शिवसैनिक म्हणून वांद्र्यातच नव्हे तर मातोश्रीवर आपली ओळख पटवून देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच स्वयं विजय चित्रे, ज्यांना आपण भाऊ म्हणून संबोधतो। शिवसैनिक म्हणून भाऊंनी आपली कारकीर्द 1966 साली सर्वप्रथम सुरू केली। माननीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं मार्गदर्शन आणि मातोश्रीशी असणारे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध यामुळे चित्रे साहेबांनी आपल्या सामाजिक कार्याच्या जडणघडणीचा नारळ फोडला, तो 1997 साली याच कार्गोच्या दारी। 1982 सालापासून कार्गोत कार्यरत असणाऱ्या भाऊंनी माल वाहतूक सेनेची स्थापना केली। स्वतःचा वाघासारखा बाणा असणारे भाऊ अर्थात विजय चित्रे यांनी काही दिवसातच कार्गो परिसरात या माल वाहतूक सेनेविषयी प्रत्येक टेम्पो ट्रक मालकांमध्ये असा काही आदर निर्माण केला की या माल वाहतूक सेनेअंतर्गत आज 225 गाड्या कार्यरत आहेत। जीव्हीके कार्गो परिसरात भाऊंचा संचार शिवसेनेच्या ढाण्या वाघासारखाच असतो, याचा प्रत्यय बऱ्याचदा जीव्हीकेच्या अधिकाऱ्यांनी देखील घेतलेला आहे। कार्गो परिसरात सुलभ शौचालय, तेथील कचऱ्याच्या ढिगाचा नायनाट, पासधारकांविषयीची चर्चा आणि कार्गो विषयक समस्यांना भाऊंनी स्वतः सामोरं जाऊन त्यांचं निवारण देखील केलेलं आहे। हे कार्य करीत असतानाच माल वाहतूक सेना देखील मोठी होत होती। आज शिवसेना प्रणित या सेनेचं जाळं आदर्श नगर, ओमनगर, मंडणगड, बाणकोट, पोलादपूर या ठिकाणी पसरलेलं आहे। आपल्याकडून काही वेगळं कार्य घडावं या हेतूनं भाऊंनी रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं। इतकंच नव्हे तर मंडणगडमधील देव्हारे गावात सतत 7 वर्ष वया वाटपाचा कार्यक्रम भाऊंनी हातात घेतला। वया वाटप, शालेय पंखे, गणवेश आदींचं मोफत वाटप देखील केलं आणि मी असेपर्यंत यात खंड पडणार नाही अशी ग्वाही देखील दिली। गणेश विसर्जनाच्या दिवशी येणाऱ्या भक्तांसाठी 10,000 वडापाव, 5,000 बिस्किटांचे पुडे, 100 किलो चॉकलेट भाऊ दरवर्षी वितरित करतात आणि हा उपक्रम भाऊ गेली 24 वर्ष अथकपणे चालवित आहेत। भाऊ, आपल्या कार्गोत पूजा व्हायला पाहिजे या आपल्या साथीदारांच्या वाक्याने प्रेरित झाल्यानंतर भाऊंनी लागलीच विडा उचलला आणि कार्गो परिसरात सत्यनारायणाच्या पूजेचं वारं वाहू लागलं। पूजेचा योग ठरला। ज्या माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं ही माल वाहतूक सेना उभी राहिली, त्यांच्या वाढदिवसाव्यतिरिक्त कुठलाही दिवस असू शकतच नाही। अहो, भाऊंनी घेतलेला विडा तो जणू रायरेश्वराची शपथच। लागलीच सारे कामाला लागले। करायचं तर भव्य दिव्य। या भाऊंच्या विचाराने प्रेरित झालेले त्यांचे सदस्य आणि मित्र कामाला लागले आणि यातूनच साकारली भव्य आरास, डोळे दिपवून टाकणारा सांस्कृतिक कार्यक्रम। किमान 4,000 लोक जेवतील असा महाप्रसाद आणि ही पूजा भाऊ गेली 4 वर्ष घडवून आणत आहे। या पूजेला दरवर्षी सारे नामवंत कलावंत भाऊंच्या विनंतीचा मान राखून आवर्जून हजेरी लावतात। त्यांची पत्नी आणि त्यांची 2 मुलं अभिलेश आणि अक्षय यांचा मोलाचा सहभाग लाभतो असं भाऊ नेहमी सांगतात। एवढ्या औदार्य असणारी आणि खऱ्या अर्थानं कार्यसम्राट असणारे विजय चित्रे महाराष्ट्रात कुठल्याही राजकीय पदावर नाहीत, हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्भाग्य। खरंच झाले बहु, होतील बहु, पण यासम हाच ही उक्ती सहजच यांच्यासारख्या व्यक्तीसाठी अगदी आवर्जून लिहावीशी वाटते। माननीय श्रीयुत विजय चित्रे, आपणाला आमचा हा
मानाचा मुजरा.